हाय, मी अरिसेला. वेलकम टू माय मिनी व्लॉग. बरेच दिवस झाले होते माझ्या नवऱ्याला ना पुरी भाजी खायची इच्छा होती. रोज स्वयंपाक केला ना की बोलायचं का नाही बनवली, कधी बनवणार आहे. म्हणलं आज बनवूनच टाकावी. मला असं कोण बोललं ना तुझ्या हातचं काहीतरी वेगळं खाऊ वाटते, मला असं वाटतं कधी बनवून देते मी त्याला असं. त्याच्यानंतर ना भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. बटाटे आधीच उकडून ठेवले होते, कढईत तेल टाकलं, जिरं टाकलं, त्याच्यानंतर कांदा वगैरे फ्राय करून घेतला, टोमॅटो टाकलं, आलं लसूण ठेचून टाकलं होतं आणि बेसिकचे मसाले टाकले. आपल्या घरचा ना कांदा लसूण मसाला पण टाकायचा, म्हणजे चटणी चव खूप छान लागते. आणि बटाटे ना असेच हाताने मॅश करून टाकले. 5-10 मिनटं ते फ्राय करून दिले. त्यात गरम पाणी टाकलं होतं, चवीनुसार मीठ टाकलं, त्याच्यानंतर कसुरी मेथी टाकली आणि ना शिजून दिलं त्याला 5-10 मिनटं. इतकी छान स्मेल येत होती ना, असं वाटत होतं आत्ताच खाऊन टाकू असं. त्याच्यानंतर ना पुऱ्या वगैरे करून घेतल्या. आता पुरी भाजी आहे म्हणल्यावर पापड तर पाहिजेच नाही का. मग पापड वगैरे तळले आणि इतकं छान रस्सा झाला होता ना भाजीचा आणि चव पण खूपच छान होती असं. त्याच्यानंतर ना भाजी आणली होती तीच लावायला घेतली, ती लावून ठेवली फ्रीजमध्ये. सगळी कोथिंबीर वगैरे म्हणलं आता निवडून ठेवावी. आणि आमच्या मॅडमला ना दिसलं ना भाजी निवडताना की येतातच खायला. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.